एक देश एक पक्ष या हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक निकालांवर तीव्र नाराजी व्यक्त करत सध्याची परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे म्हटले आहे. देशात लोकशाही गुंडाळून ठेवली गेली असून सर्रासपणे घोडेबाजार सुरू आहे. ज्याची काठी त्याची म्हैस या प्रवृत्तींनी संविधानाला बाजूला सारले जात आहे. विधान परिषदेचे आजचे निकाल ही लोकशाहीला मारक आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली. पाहुयात ते काय म्हणतात. ते सगळे 6 जण का गेले सर्वांनाच माहिती आहे. एकट्या दुकट्याचं नाव घेऊन कोणी इमोशनल खेळ खेळतंय, कोणी खेळतंय. मात्र मोदीच्या विरोधात यांना झालेले मतदान होतं आणि त्यांनी लोकशाहीचा आणि त्यांना मिळालेल्या मॅन्डेटचा अपमान केला. जेव्हा शिंदे गेले तेव्हा 50 खोके एकदम ओके होतं. आता 6 खासदार दिले ते किती खोके दिले? आता ती लवकरच माहिती येईल. मात्र जर आमदारांचा भाव 50 आहे तर खासदारांचा 75 होता का 25 केला, याचा खुलासा हा फोडणाऱ्या लोकांनी केला पाहिजे. जे 6 खासदार ऑपरेशन टायगर झाले त्यांचं असं म्हणणं आहे की विकासासाठी ते तिकडे गेले. मोदींच्या विरोधात या 6 लोकांना नागरिकांनी मतदान केलं आणि भाजप नको, मोदी नको हे सांगत असताना सत्तेवर बसलेले लोक आता सत्ता हा परवलीचा शब्द बनून चाललाय. म्हणजे विचारांना महत्त्व नाही, लोकशाहीला महत्त्व नाही आणि केवळ पैसा हेच आता ब्रीदवाक्य झालंय. हे आपल्या मोठ्या परंपरेसाठी अत्यंत घातक आहे. विधान परिषद निकाल लागलेला 11 ठिकाणी महायुतीचे. लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे, घोडेबाजार सुरू आहे. जिसके हात में दंडा उसकी भैंस असं म्हणत असताना संविधानाला बाजूला सारलं जात आहे. आजचे निकाल हे लोकशाही करता अत्यंत घातक स्वरूपाचे आहेत. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार जो झाला त्यातून आलेला हा निकाल आहे आणि हा निकाल लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या अनुषंगानं आणि वन पार्टी वन नेशन वन पार्टी याकडे असणारी ही वाटचाल आहे. आगामी काळात माध्यमांमध्ये देखील वन नेशन वन चॅनल असं झालं तर आश्चर्य वाटून घ्यायला नको.